आता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामधली मोठी अपडेट आहे। आरोपींनी रायगडमधून खरेदी केली होती जुनी दुचाकी। हीच जुनी दुचाकी घेऊन आरोपींनी सलमानच्या घरापर्यंत प्रवास केला। जुन्या दुचाकीची विक्री करणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। गोळीबारानंतर मुंबईबाहेर पळून जाण्याच्या आरोपींचा पूर्वनियोजित प्लॅन होता अशी माहिती मिळते आणि आरोपींनी ट्रेनने प्रवास केल्याचं समोर आलेलं आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अपडेट जाणून घेणार आहोत। कृष्णा, पहिला आपण पाहतो की सलमान खान याच्या घरावरती गोळीबार केल्यानंतर आरोपी हे फरार झालेले आहेत। पोलिसांचा शोध घेत आहेत, मात्र पोलिसांनी त्यांचा जो ट्रॅक होता तो आता शोधलेला आहे। आरोपी पहिल्यांदा रायगड भागात आले आणि त्यांनी तिथे एका व्यक्तीकडून जुनी दुचाकी जी आहे ते पैसे देऊन खरेदी केलेली होती आणि तिथून ती बाईक घेऊन ते मुंबईमध्ये आलेले होते आणि या बाईकचा वापर करून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरती त्याने जवळपास 4 राऊंड हे फायर केलेले होते आणि त्यानंतर तीच बाईक घेऊन बांद्रामधल्याच माउंट मेरी चर्चच्या परिसरामधील बाईक ती सोडली आणि त्यानंतर काही प्रवास जो आहे तो ऑटोनं बँड्रा स्टेशनपर्यंत केला आणि बँड्रा स्टेशनवरून पुढे ते लोकल ट्रेनचा प्रवास करत असल्याचं आरोपींच्या आतापर्यंतच्या सगळ्या या प्रवासाच्या ट्रॅकमधून समोर आलेला आहे। आरोपी ज्या व्यक्तीकडून बाईक खरेदी रायगडमध्ये केली आरोपींनी त्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत। पोलिसांचं पथक त्या व्यक्तीची चौकशी करत आहे, मात्र या सगळ्याबाबतची कल्पना त्या दुचाकी मालकाला होती की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। पोलीस अजूनही चौकशी करतायत, मात्र गोळीबार प्रकरणासाठी ज्या बाईकचा वापर आरोपीने केला ती बाईक ही रायगड भागातून खरेदी केल्याचं आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि पोलीस त्या अनुषंगाने आता चौकशी करतायत। आरोपी ज्या भागामध्ये गेलेले आहेत त्या भागामध्ये पोलिसांची पथकं सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध करतात आणि त्यामुळेच ही एक नवी माहिती समोर आलेली आहे की गोळीबार करण्यासाठी ज्या बाईकचा वापर केला ती बाईक ही रायगड भागातून खरेदी करण्यात आलेली होती आणि त्याच बाईकचा वापर करून हा त्यांनी गोळीबार केलेला होता। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।